या जो खरात पूजा करायचा त्याच्यामध्ये अशी तुम्ही कधी पूजा पाहिली का आधीच्या बाबाची, की करंगळीमधनं रक्त काही सोडायचं वगैरे काही असं काय असतं? आहे ना, अनेक अघोरी प्रथा आहेत. रक्त नरबळीचे प्रकरण आपण हाताळलेले आहेत. कित्येक नरबळीची प्रकरण इथे तर नरबळी नाही आहे, किमान हातातली करंगळीच फक्त कापणं आहे. ह्या प्रचंड अंधश्रद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. गुप्तधनाकरताही हे प्रकार होतात. हे प्रकरण आपण सारखे हाताळतच आलेलो ना. बरोबर. त्यामुळे मला यातलं कोणतंही असं नवल वाटेल असं पण काही नेते मंडळी पण इतक्या काय या अंमलाखाली जातात. हे पण प्रकरण खरातनं नाही. सिद्ध दोन केलं? प्रकारचे नेते असतात. एक जे स्वतःच खूप अंधश्रद्धा आहेत असे नेते असतात, आणि दुसरा प्रकार नेत्यांचा असा असतो की तो बाबाचं जे प्रस्थ आहे त्याचा राजकीय फायदा करून घेण्याकरता त्याच्यापर्यंत जाणार. तर पहिल्या प्रकारातले नेते खूप अंधश्रद्धा असतात आणि त्यांच्या अंधश्रद्धा वाढेल याच पद्धतीचं वातावरण त्यांच्या आसपास असतं. या जादूटोणा विरोधी खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय मंत्री पण होते त्या काळात मुख्यमंत्री असताना असताना, जेव्हा ते जाऊन भेटले त्यावेळेस ते माझ्या कमिटीचे अध्यक्ष आहे अधिकृत, जी जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती आहे. तुम्ही अजून उपाध्यक्ष आहात का? हा म्हणजे नाही, अजून सहअध्यक्ष आहे मी. अजून काढलेलं नाही. सरकार केव्हाही काढू शकतं, सरकारच्या हातात येते, पण अजून तरी मी अधिकृतरित्या आहे. त्या कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आहे आणि तेच या कायद्याचं उल्लंघन करतात. तर ही मानसिकता जी आहे ना, मी स्वतः अंधश्रद्ध होतो ना, मी एका दिवसात नाही बदललो ना. त्याच्याकरता सातत्यानं त्यातलं सत्य समोर जावं लागतं, वैज्ञानिक दृष्टिकोन समोर जावा लागतो, त्याच्या मागचं लॉजिक समोर जावं लागतं, हे कसं खोटं आहे समोर जावं लागतं. त्यातून माणसं बदलतात. तर ही प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होणार नाही आणि वेगानं चालणार नाही तोपर्यंत ही पण माणसं बदलणार नाही. म्हणून मी त्यांना फार दोष देत नाही. फक्त एवढंच आहे की एक सामान्य माणूस जेव्हा एखादा या खरात बाबाकडे जातो तेव्हा खरात बाबाचं प्रस्थ एवढं वाढत, पण जेव्हा एवढी मोठी माणसं जातात, मुख्यमंत्री पदावरची माणसं जातात, एकनाथ शिंदेसारखी माणसं जातात, विखे पाटलांसारखी माणसं जातात, त्यावेळेस मात्र त्याचं प्रस्थ प्रचंड वाटतं आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचं आकर्षण असतं. अरे एवढे मोठे नेते जातात, एवढा मोठा सचिन तेंडुलकर जातो, एवढा मोठा अमिताभ जातो. म्हणून त्यांच्या अंधश्रद्धांबद्दल माझं मोठं ऑब्जेक्शन असतं, कारण ते लोकांचे आयडॉल असतात. राजकीय नेते आयडॉल नसले तरी त्यांच्यामुळे प्रतिष्ठा प्रचंड वाढते, त्यांचा लौकिक वाढतो, लोकांचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढतं, देवाणघेवाणीचे मग आपण खरात बाबाच्या जवळ असलो तर आपल्याला राजकीय फायदा मिळेल, हा पण फायद्याचा भाग त्यामध्ये असतो. अंधश्रद्धा आणि ते असं सम्मिलितपणे काम करायला लागतं. या पद्धतीने हे सगळं चालतं आणि म्हणून ते ऑब्जेक्शनेबल आहे. अच्छा.